आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि संभाजी ब्रिगेड सन्माननीय विनोद भुईर साहेब आपलं ही सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतो. विशू भिंगारकर एकेकालचा वेस्ट इंडिजचा रवींद्र बिशू आपण पाहिला असेल. सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज फलंदाजांना देखील 2-3 मॅच थांबवलं आणि त्याच्यानंतर मग सचिन तेंडुलकर सरांनी आश्चर्यवार केले की दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. भिंगारकर साहेब विश्वनाथ विशेष भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच आज चांगले चांगले खेळाडू तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर अगदी सर्व संघ मालकांचे पण आदरपूर्वक इथे मात्र आभार व्यक्त करू ज्या पद्धतीने मात्र सहकार्य केले. मयंक अँड शिवांश इलेव्हन वन मॅन आर्मीचे संघ मालक आदरणीय आनंदजी गोंधळी अतुलजी भुईर. उद्या बघा या स्पर्धेमध्ये तुम्हाला शो मॅच प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. ग्रामपंचायत वर्सेस ग्रामस्थ आजी माजी सरपंच विद्यमान सरपंच सदस्य सर्वांची उद्या एक शो मॅच म्हणजे जसे की ठाणा विरुद्ध रायगड असा सामना पाहतो उद्या याच मैदानावरती भैरवनाथ मैदानावरती एक दिग्गज फाईट आम्हाला पाहायला मिळेल. देऊया शुभेच्छा बोथ टीम दोन्ही संघाला आमच्या मान्यवरांच्या वतीनं आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कांचन पालकर केवाले गावचे उपसरपंच मित्रांनो गेल्या वर्षी 130 किलो होता आणि सध्या 150 किलोच्या तुम्ही घरामध्ये त्यांना पाहताय. कांचन आपलं ही सहर्ष स्वागत. कोई बचेगा नहीं आज सब कुछ निशाने पे आ जाएंगे. AK-47 रॉकस्टार यांची वाणी. चला पहा मॅच चालू करायची आहे. कृपया का थांबले दीपक सर इथे टाइमर ऑन करा नाही तर पेनल्टी द्या प्लीज. होम ग्राउंड आहे तुम्हाला काय तुमच्या ग्राउंडची माहिती हवी आहे. खूप छान मेहनत अथक परिश्रम आणि त्याच्यानंतर मात्र राहिलेलं अगदी भव्य दिव्य उचुंबे प्रीमियर लीगचा मात्र हा क्रिकेट अनुभवायला मात्र मिळणार आहे 2 दिवसासाठी. अथक परिश्रम करावे लागतात. अगदी पाहायला गेलं तर 2-3 महिने या मात्र लीग साठी ज्या मात्र ज्यांनी प्रयत्न केले ज्यांनी मेहनत घेतली त्यांचंही मनापासून आभार. बघा 40+ एक गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी इथे वापरायचा आहे. भरपूर प्रतीक्षेनंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये SCP अभय गोंधळी गोट्या भाई देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चला 40+ एक गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी वापरायचा आहे. या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी पाठवा. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू बघा 40+ ला कंपल्सरी 1 ओव्हर तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. यस ओके. वॉन्टेड डीजे अक्कू डीजे जिमी डीजे यांचा आपण पाहतो मित्रांनो. खरं तर बैलगाडा क्षेत्रात हे देखील मोठं नाव आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या नाहीतर मग सिरीज देताना आम्हाला प्रॉब्लेम नको. चला जाऊया पहिल्या सत्रासाठी या ठिकाणी रुपेश पाटील यांच्याकडे. थँक्यू डॉक्टर. चला दोन्ही टीमच्या मात्र कॅप्टन विनंती करेन की आपण 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोच करा इकडे लगेच. 12वा खेळाडू प्लीज दोन्ही टीमचे आलेले नाही आहेत. चला 12वा खेळाडू गेम ऑन डिस्प्ले. टॉस इथे मात्र जिंक आहे विपुल इंटरप्राइजेस आणि या संघाचे संघ मालक बीडी पाटील. नॉन स्ट्राइक एंडला राहुल पाटीलला पाहतो इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिला षटक कल्पेश श्रीधर भगत यांना मात्र इथे पाहायला मिळत आहे. स्वर्गीय कमलाबाई धोंडू भुईर प्रतिष्ठान यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करायच्या. वाव बॉल पहिला चांगला टप्पा चांगला पाहायला मिळाला. अप्रतिम इथे मात्र सुरुवात करून देत असताना पाहायला मिळतात. ही खास आहे क्लास आहे असं आता त्याने मात्र पाहायला गेला तर विरोधामध्ये किरण भुईर असताना इथे मात्र आपल्या नावाचा परिचय पहिल्या बॉल वरती दिलाय श्रीधर गवळणी आणि बऱ्याच काळानंतर आपण पाहायला गेलं तर नावाची चर्चा मात्र राहिली गेली आहे. आज आपल्या टीम संघ मालकांसाठी मात्र क्रिकेट खेळणार आहेत. कोणत्या संघ मालकाच्या घरी मात्र ही ट्रॉफी जाईल स्वप्न साकार मात्र होताना पाहायला मिळतील. त्यासाठी मात्र 2 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. लॉर्ड फुल टॉस बॉल तोफा होता तोफ्याला केलाय कबूल कबूल कबूल. नो बॉल ही बॉल चाललाय 1 टप्पा सीमा रेषा पार आल्या धावा 4 चौकार. गणपती बाप्पा
जयकर आशीर्वाद घेतले गेले छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला गेला. त्याच्यानंतर मात्र सुरुवात झाली विचुंबे प्रीमियर लीगला. ब्लॉक होलचा बॉल, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण श्रीधर देत असताना पाहायला मिळतात. आणि जोरदार अपील इथे मात्र केली जातोय. पंच कळवतात यस डेफिनेटली काय निर्णय आहे. बरंच काय घडलं इथे मात्र पाहायला गेलं तर. आणि त्याचबरोबर आपण या मॅच मध्येही तेवढं चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर अशिकेश भोईर आणि किरण भोईर दोन कॅप्टन एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र जरूर टाकले गेले. अगदी टासम ठोकी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चर्चा तर मात्र होताना पाहायला मिळणार आहे. जरूर आपल्याला पाहायला मिळेल इथे. श्रीधर भगत ऑन स्ट्राईक, किरण भोईर गॅप शोधून काढले आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम जॉन्टी रोडस. अप्रतिम झेल मात्र पकडला आणि फलंदाज बाद. लगा 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 440 ओनचा करंट लगा. किरण भोईर बॅक टू द गाठ. छत्रपती शिवराज गणेश महाराज दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश महाराज दैवत. सरी असेल इथे. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला. इथून पाहायला गेलं तर स्टेट ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल तिथे येथील बॉल पर्यंत पकडतील. डिफेन्स केला तिथे. एक सिंगल मात्र इथे येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. 7 रन स्कोरबोर्ड. विचुंबे प्रीमियर लीग अप्रतिम इथे मात्र खेळ साकारला गेला. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी चुन चुन के खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीनं 4 बॉलचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आता इथे 7 इथे मात्र पाहायला मिळतात. चौकारी तिथे आलाय. आणखी एक फटका फसला तिथे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येथे जजमेंट चुकलाय तिथे. आणि बीडी पाडी स्वतः संघ मालक तिथे. आणि एक दमदार उचंबे गावाची मात्र अनबान शान. आणि त्याचबरोबर चला नेक्स्ट मॅच आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल बघा. ती म्हणजे नितीन एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि व्हीट 11 संघाचे कॅप्टन लगेचच आपण टॉस करण्यासाठी यावं. व्हीट 11 आणि नितीन एंटरप्राइजेसचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. चला लगेच टीम मीटिंग नको, फिल्डिंग लावून घ्या. पंच आपण वान द्या. यस टाइम अलर्ट. सर 3 षटकानंतर तुम्हाला मात्र ड्रिंक ब्रेक मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही टीम मीटिंग घ्या. एकत्र येऊ नका. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मी विनंती करेन कारण 8 सामने 5-5 षटकांचे आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन की प्रत्येक षटका गणिक तुम्ही मात्र एकत्र येऊ नका. विकेट गणिक एकत्र येऊ नका. आम्ही दीपक पाटील सर पालीचे पाहतो. फिजिकल फिटनेसचा बेतात बादशाह. अजूनही बॉडी किती चिकून ठेवली बघा मित्रांनो. त्यांचा वॉर्म अप पाहतो आम्ही पाहतो. आणि एका क्षणात तर 100 देखील तेवढा आम्ही ताकदवर पाहतो. पंच आपण त्यांना पाहताय. चला यावं दोन्ही आणि नितीन एंटरप्राइजेस कॅप्टन यावं.
विपुल एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान या दोन संघांमधील सामना आपण विपुल एंटरप्राइजेसचे सर्व संघ मालक आदरणीय बीडी पाटील साहेब हे मात्र पाहायला मिळत ऑन फील्ड सध्याच्या घडीला मैदानामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान संघ मालक विवेकजी भोईर यांचंही आपण पाहायला गेलं तर मोठं योगदान राहिले गेले विचंबे प्रीमियर लीग साठी. अगदी त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. क्रमांक 1 चा षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 9 धावा 1 विकेट महत्वाची मैदानाच्या बाहेर मात्र जात असताना पाहायला मिळते. आज स्टँड येथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान मैदान येथे मात्र अगदी मैदानाची ही स्तुती करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र अगदी विकेट बनवली गेली, मैदान मात्र सजवले गेले. नवीन नवरीसारखं मात्र हा क्रिकेट आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम राजे शिव छत्रपती महाराजांचे मात्र इथे झेंडे फडकताना पाहायला मिळतात. इथे स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये मात्र हा उचुंबे गाव आणि त्याचबरोबर उचुंबे गावाची प्रीमियर लीग तेवढीच गाजताना मात्र पाहायला मिळते. इथे एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करत असताना पाहायला मिळाले. तिथे एक सिंगल मात्र घेतली गेली. सिंगलला मात्र इथून प्राधान्य दिले गेले आणि हे सर तुम्हाला करायचं आहे. ज्यावेळी मोठी पडके येत नाही त्यावेळी मात्र सिंगल डबलला मात्र गेम करा, कारण तो एक 40 प्लस इथून गोलंदाजी तुम्हाला इथे मात्र या मॅच मध्ये मात्र वापरला अनिवार्य असणार आहे. आणि त्याचबरोबरच्या 5 षटकांसाठी 5 गोलंदाज रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न तिथे अगदी फटका चुकला आपण पाहायला गेलं तर. राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे आहे जरूर तिथे, परंतु तिथून आपण पाहायला गेलं तर अनुभवाचा परिपूर्ण वापर इथून अशिकेश भुईर करत असताना मात्र पाहायला मिळतात. असं कॅप्टन या टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल आणखी एक इथे मात्र दर्जेदार हाताला गेला. स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी थोडीशी गती काढून घेतली गेली. फ्लॅट इथे मात्र पाहायला मिळालं. विचुंबे प्रीमियर लीग म्हटल्यानंतर आपला 8 तंबू पाहतात प्रत्येक खेळाडूंचे प्रत्येक टीमचे. आणि इथे तुम्हाला बिर्याणी वगैरे काय भेटणार नाही. इथे तुम्हाला गावठी कोंबडे, त्याच्यानंतर तंदुरी मटन असू द्या, चिकन असू द्या, त्याच्यानंतर मच्छी असू द्या, मुंडी, असं दमदार खेळाडूंसाठी योगदान. पंच असतील, समालोचक असतील, लाईव्ह सर्वांना या विचुंबे प्रीमियर लीग मध्ये मित्रांनो दमदार योगदान दिलं जातं. एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 11 धावा अप्रतिम इथे मात्र वर्णन आपल्याला पाहायला मिळालं रॉकस्टारने केले आणि त्याचमुळे तर विचुंबे प्रीमियर लीग अगदी चर्चेत राहिली गेली आहे. अनेक लीग मधील मात्र आणखी सर्वोत्कृष्ट लीग म्हणजे उचुंबे प्रीमियर लीग कडे पाहिलं जातं. त्यापैकी एक आणखी एक फ्लॅट इथे मात्र पाहायला मिळाला. गॅप शोधून काढले क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. थोडीशी आउटफील्ड खराब पाहायला मिळाली, त्याचा परिपूर्ण फायदा क्षेत्ररक्षण करत असताना टीमला मिळाला. रनआउटची संधी होती तिथेही बॅकअप फारसं चांगलं पाहायला मिळालं नाहीये आणि बघता बघता तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात त्या 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 13 धावा 30 रन स्कोरबोर्ड सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. कुंदन सुरते ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती एक महत्वपूर्ण विकेट बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे गोलंदाज अशिकेश भुईर इथे करताना मात्र पाहायला मिळतात. आज कॅप्टन म्हणून आपण पाहायला गेलं तर या खेळाडूवरती भरपूर सारी जबाबदारी. दुसऱ्या बाजूला किरण भुईर आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः कॅप्टन लवकर बाद झाले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. वाव अप्रतिम निशाणा अगदी बॉल वरती होते डोळ्यांचा मात्र आणि त्याचबरोबर हा मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. इट इज वेल शेवट गोड केलं डॉट बॉलनं आणि क्रमांक 2 सिंगल आले माफी असावी आणि या सिंगल नंतर क्रमांक 2 चा षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. तर इथे आपण मान्यवरांचा सन्मान करूया. या स्पर्धेच्या वतीनं मी इथे बेडा ग्रुपचे या ठिकाणी अध्यक्ष गुड्डू भोईर यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभास्ते विचुंबे ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच तथा पनवेल पंचायत समितीच्या सदस्य सभागृहवती निलमताई प्रमोद भिंगारकर आणि विचुंबे गावचे विद्यमान सरपंच प्रमोद भिंगारकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी कॅमेरा देखील आहे आपल्याकडे. चला त्यांना विनंती करतो की कव्हर करा आमचा स्टेज. तर इथे आपण या ठिकाणी पाहू शकाल प्रमोद भिंगारकर साहेब विद्यमान सरपंच विचुंबे ग्रामपंचायत यांचा यथोचित सन्मान आणि त्यांच्या सौभाग्यवती निलमताई प्रमोद भिंगारकर ते पनवेल पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आपण पाहतो ते प्रमोद भिंगारकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच या ठिकाणी रवींद्रभाई यांना विनंती करतो आपण यावं. तिन्ही
भाषेवर ज्यांचा दमदार प्रभुत्व आम्ही पाहिला, हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेवर ज्यांचा दमदार पकड, असे आमचे तिन्ही भाषेतील समालोचक आणि राजकीय क्षेत्रातील एक वजनदार व्यक्तिमत्व रवींद्रभाई यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. मी गुड्डू भोईर यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. बघा 5 ओव्हर 5 गोलंदाज, 1 40+ गोलंदाज वापरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या स्वप्नातील हक्काची घरं देणारं दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय या ठिकाणी आपण नितीन एंटरप्राइजेसचे सर्व मुच्छों पर ताव देने वाले बाजीराव शिंगम नितीन शेठ यावा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि नितीन फायटर, नितीन एंटरप्राइजेस हा संघ देखील आपल्याला मैदानावरती पाहतोय. तर इथे सन्मान गुड्डू भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहतो. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान. त्याच्यानंतर निर्मल एंटरप्राइजेस आणि विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अनिल शेठ भोईर साहेब यांचा देखील इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी गुड्डू भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, बिल्डर क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अनिल शेठ भोईर यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. त्याच्यानंतर विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ज्यांच्या विभूतीताई चेतन सुरते ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतो ते चेतन सुरते वागेश्वर एंटरप्राइजेस यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर संचितभाई भिंगारकर एक दमदार युवा नेतृत्व, संचितभाई यावा आमचे रविभाई यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच दमदार योगदान आम्ही ज्यांचा पाहतो ते भिंगारकर यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल चेतन सुरती यांचा सन्मान, त्याच्यानंतर संचित भिंगारकर यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेत. त्याच्यानंतर विशालभाई भोईर ज्यांच्या वतीनं आम्हाला चेंडूंची पूर्ती प्रीमियर लीग साठी ते विशालभाई यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. विशालभाई यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर लोलिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय सतीश मालुसरे साहेब यावं आपला देखील सन्मान बेडा ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. आणि शेठ अतिथी देवो भव या प्रमाणे आपण पाहतो ची अपील या ठिकाणी आपण. त्याच्यानंतर मालुसरे साहेब यावं, LBW बाद आहे ना पंच बॅट कर. चला त्याच्यानंतर आपण एकेकालचा दिग्गज फलंदाज मैदानावरती जरी उतरला ना मित्रांनो तरी गोलंदाजांना थरकाप सुटायचा. मग असू द्या दिवा, ठाणे, मुंबई या परिसराने दुमदुमून सोडलं असा एकेकालचा लेफ्टी फलंदाज, जणू काही त्या कालचा क्रिस गेल म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो. ते सन्माननीय राजा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान. आणि ज्यांनी करताना आपण पाहतोय बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये विचुंबे गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे नेलं ते करताना आपण पाहतोय महेश भिंगारकर यांचा MB फिटनेसचे सर्व यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी गुड्डू भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. त्याच्यानंतर विशालभाई यावं झालं ना. तर धन्यवाद, आभार आणि जाऊया आता कॉम्बॉक्स करे. तर इथून नवीन फलंदाज हर्षभ आपल्याला पाहायला मिळतात. इथे फलंदाज हर्षभ गमरे आणि एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जाते. त्या 17 धावा, 3 महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. राम पाटील बघा मुन्ना भाई ड्रेसिंग करून येत असताना स्वागत आहे आपलं. यस ओव्हर रुपेश, थँक्यू सर. राम पाटील पाहायला गेलं तर हॅट्रिक वरती होते आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळाले. 40+ खेळाडू आणि आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात. खूप छान गोलंदाजी आणि 40+ व्हीव्हीपी टीम मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. त्या टीमचे मात्र पुरस्कार जे आहेत आणि एक चांगले खेळाडू सातत्याने या नावाची चर्चा राहिली गेली आणि अगदी अप्रतिम चांगली गोलंदाजी, फिरकीची जादूगार म्हणून ओळखले जाणारे अनेक वर्ष याही नावाची चर्चा मात्र विचुंबे प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर विचुंबे क्रिकेट साठी राहिली गेलेली आहे. आणि आता सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा.
एक महत्वपूर्ण 2 विकेटी मात्र प्राप्त करून दिले. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला घेतात, जोरदार अपील केली जाते. आणखी एक दर्जेदार मात्र गोलंदाजीचं उत्तम उदाहरण साकारला जातोय. राम पाटील काय गोलंदाजी केली इथे. क्रमांक इथून मात्र 3चा षटक घेऊन आल्याने त्याच्यानंतर मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धापलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय कमलाबाई दोंडी भोईर प्रतिष्ठान 18 धावा 18 रन स्कोरबोर्ड. क्रमांक 3चा षटक समाप्त झालाय. डीजे छत्रपतीच्या तुम्ही गावाचा उल्लेख करायचा झाला तर अगदी औद्योगिकरणामध्ये मात्र अगदी पाहायला गेलं तर शहरीकरण मात्र या गावाचं झालं त्याच्यानंतर, परंतु गावाचं गाव पण टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अगदीच सगळेच ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सगळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळेच आमचे नेते मंडळी करत असतात, त्यांचे कौतुक करावं लागेल. आणि खास करून पनवेलच्या अगदीच कुशीमध्ये असणारा हा गाव आहे आणि भरपूर सारा मात्र येतो तुम्ही औद्योगिकरण मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे शहरीकरणामध्ये मात्र हा गाव वसताना पाहायला मिळते. अगदी तुम्हाला पाहायला गेलं तर त्याच्यानंतरही आपल्या गावाचं गाव
नावपण आणि त्याचबरोबर मात्र इथून आपल्या समाजाची मात्र रूढी परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे मात्र केला जातोय. हे खूप छान मात्र इथून आपण पाहायला गेलं तर उसुंबी गावाचं सातत्याने मात्र उल्लेख केला जातं आणि तेच इथे मात्र पाहायला गेलं क्रिकेटच्या निमित्ताने सगळे एकत्र येत असतात आणि तेच इथे चित्र सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती चौथा षटक इथे मार्गस्थ इथे मात्र पाहायला मिळत. कुशल दळवी इथे मात्र पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर गोलंदाजी अचूक टप्प्याची इथे मात्र केली जातोय. प्रत्येक बॉल गणिक मात्र इथून उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात गोलंदाज. आणि क्रमांक 4चा षटक इथे मात्र समाप्त झालाय आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. चला, दोन्ही कॅप्टन 4 विकेट माघारी. तीन एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन व्हीथ 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. डीजेचे आपण कौतुक करूया. ओम साई डीजे विचुंबे, अमर अकबर अँथोनी यांचा हा डीजे आपण पाहताय. अक्कू त्यांच्या समेत जिमी आणि वॉन्टेड अमर अकबर अँथोनी, ओम साई डीजे विचुंबे आपलं ही सहर्ष स्वागत. बघा मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उद्घाटन सोहळ्या प्रसंगी वेळात वेळ काढून आपण आलात. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी मात्र इथे निमंत्रित केले जाईल. गोलंदाजी मार्गवरती गौरव भगतला पाहतोय इथे अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी मात्र आपण पाहायला गेलं तर आता इथून परिपूर्ण टार्गेट सेट करण्याचा मात्र प्रयत्न जरूर केला जाईल. कारण 4 षटकांमध्ये धावा आल्यात फक्त 21. आता या अंतिम 6 बॉल वरती धावा किती खर्च केल्या जातील त्याची चर्चा इथे मात्र जरूर पाहायला मिळेल आपल्याला. गौरव भगत गोलंदाजी मार्गवरती इथे मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला मात्र फलंदाज आपल्याला हर्षदला पाहतो इथे. हर्षदला पाहतो इथे. हर्षद गमरे पटकन फसला तिथे आपण पाहायला गेलं तर स्वतः गोलंदाज सांगतात या श्रेपीने 2 क्षेत्ररक्षक ची चूक झाली आहे तिथे. कॉल केला होता गोलंदाजांनी आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर निर्णय चुकला गेला आणि कॉलिंग पाहायला मिळालं. खराब थ्रो तिथेही मात्र पाहायला मिळालं. बॅकअप नव्हता तिथे, त्याचा फायदा परिपूर्ण उचलला गेला आणि बघता बघता इथे धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात त्या 3 धावा. सास बास ताज आणि या 3 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 24 धावा. मिस्टर सीए परफेक्ट पण पाहायला गेलं तर सत्यजित देवकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय उसुंबी प्रीमियर लीग मध्ये. त्यांनाही खेळताना पाहणार आहोत आपण. हा बॉल थोडासा हाईट फॅक्टर पाहायला मिळाला आणि भीमर नो बॉलचा इशारा हाईट फॅक्टर आणि त्याचबरोबर नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय जरूर इथे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. जिक्रिक टेक्निकल टीम परिपूर्ण इथे मात्र कार्यरत असताना पाहायला मिळेल आणि आमचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. हर्षदची पंच आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र इथे पाहायला मिळतात आणि तिकडे चेक केलं जाईल. चला तिसऱ्या पंचाच्या आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. या ठिकाणी आपण विचार करूया. तोपर्यंत मी राजा भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. बिग फाईट छापा आणि काटा आपण या ठिकाणी करत आहोत. उडवा राजा भोईर साहेबांना विनंती करून टॉस करा. या संपार निर्णय काय या बॉलवरती. चला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायरने नो बॉल दिलाय आणि चेक करताय थर्ड अंपायर. बघा एकीकडे विपुल एंटरप्राइजेस म्हणल्यानंतर बीडी शेट यांचा संघ आणि एकीकडे स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर विवेक भोईर साहेब गार्गी एंटरप्राइज यांनी पुरस्कृत केलेला संघ. इट्स अ नो बॉल कॉल आणि इथे टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा तो नितीन एंटरप्राइजेस विचुंबे संघ शैलेश कॅप्टन आणि त्यांनी घेतली बॅटिंग आणि बॅटिंग करायची ती व्हीथ 11 अक्षय सोनावणे आणि सुनीलजी सोनावणे साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ देऊया. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर इथेही विकेटचं मात्र पतन इथून मात्र करतील का गौरव आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव मात्र मिळेल तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं होईल का की एका धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 26 धावा 4 स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. संदेशी भगत आमचे नौपाड्याचे जिक्रिक आपण पाहायला गेलं तर या चॅनलचे सर्व आणि बलाढ्य खेळाडू म्हणून त्यांची खाती राहिली गेली आहे.
उंच माझा झोका बॉल हवेमध्ये मात्र जरूर होता तिथे जज करता आला नाहीये ड्रॉप झालाय झेल तिथे मात्र पाहायला गेला रनआउटची संधी आहे हो इथे काय घडलंय कदाचित ना स्वतःकडेच आपण जर का स्टंपला बॉल लावला असता तर रनआउटची विकेट आली असती पण तसं होताना पाहायला मिळालं नाही आणि बघता बघता या बॉल वरती मात्र धावा कंप्लीट केल्यात त्या 2 धावा आणि या 2 धावेनं दुसऱ्यासाठी इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि तिसरे पंचांची मागणी इथे परत एकदा करण्यात आली आहे अंपायर कॉल इथे मात्र पाहायला गेला तर करंच्या नॉट आउट दोन्ही पंच पाहायला गेलात ना तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा यांनी केल्या दीपकजी पाटील पाली आणि त्याचबरोबर संजयजी दिसले वारदोली हे 2 पंच ऑफिशियल आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर त्यांची नजर अगदी घारीसारखी राहिली गेली आहे हर्षद गमरेला पाहतोय ते स्ट्राईकला स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात हो हाताला झटका आणि बुटाला दिला चटका बॉल सीमा पार आता स्ट्रेट ड्राईव्ह परफेक्ट शॉट सिलेक्शन हर्षद गमरे यांच्या बॅट मधून चौकार टीम मध्ये क्षेत्ररक्षण करत असणारे क्षेत्ररक्षण टीम मध्ये चांगले क्षेत्ररक्षण म्हणून निवडले जातात परंतु त्यांच्याकडनं ज्यावेळी चुका होतात ना त्यावेळी थोडंसं कॅप्टन आले असं गोलंदाज म्हणून नाराजी आपल्याला सातत्याने मात्र मैदानामध्ये पाहत असतो आणि ते जिथे मात्र पाहायला मिळालं कारण तेवढ्या ताकदीची गौरव बघत गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आणि समोर मात्र इथून हर्षद गमरे अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातो एकदा मात्र पूर्ण झाले दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटची नामी संधी दिली रनआउटची संधी मात्र प्राप्त केली आणि विकेट क्रमांक जाताना पाहायला मिळेल मैदानाच्या बाहेर 5वी आणि फलंदाज बाद होते कुशल दळगाव खाली बसा तुम्ही वायरवाला का विचारा षटकातील बॉल डिलिव्हर झालेत आतापर्यंत 5 बॉल मध्ये खूप छान पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी साकारली एक चौकार जरूर तिथे आला होता धावफलकावरती धावा मात्र स्थिर पाहायला मिळतात 33 धावा 5 षटकांमध्ये या धावा कदाचित कमी पडू शकतात फलंदाज डॉक्टर कुमार याही नावाची चर्चा अनेक वेळा उचुंबी क्रिकेटमध्ये राहिली गेलेली आहे आणि परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर क्रमांक 7 वरती मात्र इथून डॉक्टर कुमार मैदानाच्या आतमध्ये मात्र जरूर आले गौरव भगतला पाहतोय इथे गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये तुफानी धाव्या करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र हर्षद गमरेने केले पण तो हर्षद गमरे आता मात्र नॉट स्ट्राईक एंडला आहेत आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं डॉक्टर कुमार शेवटचा बॉल या इनिंग मधील पाहायला मिळेल चेंज ऑफ द स्पेस परंतु हा वाईड बॉल आणि इथून फलंदाज आणि इथून फलंदाज बाद होतील कदाचित स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये वाईड बॉल जरूर आहे तिथे आणि या बरंच काही इथून मात्र या बॉल वरती घडले गेले आणि फलंदाज बाद यानंतर
12वा खेळाडू हा कंपल्सरी असेल, नाहीतर मात्र आयोजक तुम्हाला इथून पॅनल्टी देतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नितीन एंटरप्राइजेस आणि विहित 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपला 12वा प्रतिनिधी कोण येणार आहे त्याची कृपया पूर्वतयारी करा. चला इथून फास्ट करा, लगेच जास्त वेळ घेऊ नका. टॉस इथे झाले नितीन एंटरप्राइजेस आणि नेक्स्ट मॅच विहित 11 या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळणार आहे. जर का दोन्ही विपुल एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान जर का आपल्या इथून खेळाडू आले असतील तर 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोच करा आणि ऐकूया आपण अविनाशजी काते सरांचा आवाज या नेक्स्ट इनिंग मध्ये. थँक्यू. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून गणपती बाप्पा मोरया जिंकून घरी लवकर परत या. गणपती बाप्पाच्या चरणी देखील नतमस्तक होऊन आज देखील आपण एक गोड आवाज ऐकलात समालोचन कक्षामधून. ते आमचे गुरुवर्य प्रवीणजी गायकर सर असतील, जसेच आमचे भुई सर पाटील सर असतील, यांचा गोड आवाज ऐकलात. आणि सर प्रवीण सर म्हटलं ना तर गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं समालोचन कक्षामध्ये आणि तेव्हापासून आम्ही एक निश्चय ठेवलाय की आम्हाला विद्यार्थी म्हणून राहायला खूप आवडेल. कारण विद्यार्थी राहिल्याच्या नंतर अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं जातं ना, विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी प्रतीचे लेखू नका आणि विद्या शिकवणे माणूस बनवते, जाणीव यांची विसरू नका. मित्रांनो, मला विद्यार्थी राहायला आवडतं आणि नक्कीच प्रवीण सरांकडून असेल, आमच्या पाटील सरांकडून असेल, अनेक गोष्टी मला मात्र या विचुंबे प्रीमियर लीग म्हणजेच बीपीएल मध्ये मला मात्र शिकायला मिळणार आहेत. एका बाजूला पहिला तर एक इनिंग समाप्त होताच अगदी धाव संख्या मात्र लगावली गेली आहे ती 34 कंपल्सरी जिंकायचं असेल तर विपुल 11 या संघाला मात्र तब्बल बनवाव्या लागतील. त्या 35 धाव संख्या कंपल्सरी बनवावी लागेल. एक लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला असेल हशिकेश भोईर, त्याच्या साथीला असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, टीम मीटिंग कमी करायची आपण, कारण टाइम इज मनी. वेळेला खूप महत्व द्यायचं आहे. गायकर सर पाहिलं तर या आयोजनाने जर वेळेला इतका खर्च केलाय, तो जर वेळेला खर्च केला मात्र वेळ विकत घेऊ शकत नाहीये. 350 वर्षाचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तर आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच रायगड भूमी. रायगडाचा जो महादरवाजा आहे, महाराज दरवाजा अगदी सूर्याची किरण पडली की दरवाजा उघडला जातो आणि सूर्याची किरण पडायची बंद झाली की तो दरवाजा मात्र महादरवाजा बंद केला जातो. हा 350 वर्षाचा इतिहास जर नित्यनियमाने चालू असेल तर मित्रांनो आपण देखील बंधनकारक राहतो. टाइम इज मनी. अगदी शेवटचा कॉल असेल क्षेत्ररक्षकासाठी, आपण मात्र क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. एका बाजूला पहिलं तर सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. एक विचुंबेचा ब्रँड म्हणून त्याला ओळखलं जातं. हशिकेश भोईर मात्र स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या सोबतीला असेल गौरव भगत, एक युवा स्टार खेळाडू आहे. स्वर्गीय कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान हा मात्र क्षेत्ररक्षक संघ दाखल झालाय. त्याला बीट करतायत अगदी फलंदाजी. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. पंच देखील नामांकित आम्हाला लाभले गेलेले आहेत.
गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल तो स्ट्राईक एंडला गोलंदाजी करण्यासाठी एक युवा स्टार गोलंदाज आणलं गेलंय. गोलंदाज नेम आहे सिद्धेश भोईर. त्याला मात्र सामना करेल एक युवा स्टार फलंदाज. याच गेल्या संडेला गायकर सर पाहिलं तर समजाई चषक झाला होता वाकडी या मैदानामध्ये. त्याला बॅट्समनचा किताब ज्याला मिळाला होता तो स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो आशिकेश भोईर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू हाताळतोय सिद्धेश भोईर. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पाहूया पहिल्या चेंडूवरती प्रहार होता जातोय सीमा रेषेकडे येतोय अशिकेशच्या बॅट मधून VPL चौकार. अगदी आपल्याकडे धावा आहेत 34 आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केला यशस्वी देखील झालाय तो आशिकेश भोईर. अगदी धावा अचूक टप्पा मात्र गोलंदाजीतून करावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल ते या सिद्धेशा भोईर गोलंदाजाला. टप्प्यामध्ये ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या वरून चेंडू मात्र सीमारेषेकडे येतोय आशिकेशच्या बॅट मधून. पाहूया काय समीकरण होतंय. जातोय सीमारेषेकडे आशिकेशच्या बॅट मधून VPL मधला दुसरा चौकार. डीजे अगदी विचुंबे म्हणजेच भैरवनाथ क्रिकेट संघामध्ये नेहमी अगदी चांगली गोलंदाजी करत असतो त्याचा मात्र समाचार घेतोय. आता मात्र उभं राहिलाय तो आशिकेश भोईर. आपल्या साथीला नेहमी गोलंदाजी करत असतो संघाकडून तो म्हणजे सिद्धेश भोईर. त्याच्या 2 चेंडूवरती तब्बल 2 चौकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या पहिली तर 8. आता मात्र कोण कोणाची लावते वाट. एका बाजूला पाहिलं तर आशिकेश भोईर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सिद्धेश भोईर. दोन्ही अगदी भावकीचा मात्र द्वंद्व युद्ध पाहायला मिळतोय. त्यातून मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय तर आशिकेश भोईरचा. 2 चेंडूवरती 2 चौकार. हॅट्रिकची मात्र सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक मात्र होते काय. पुन्हा एकदा हॅट्रिकची सुवर्ण संधी. पॉवर प्लेचा षटक आहे. 1 धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर होतंय आणि 2 धावेवरती समाधान मानतात. संघाची वाढती धाव संख्या पहिली तर स्कोर बरोबरती पाहायला मिळते ती 10. गायकर सर पाहिलं तर 10 क्रमांक जर्सी क्रमांक ज्याने क्रिकेटचा देव ओळखला जातो सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आहे. तेवढीच मात्र धाव संख्या पाहायला मिळते ती पीपल एंटरप्राइजेसची. गोलंदाजीतून अगदी 3 चेंडूवरती 10 धाव संख्या खेळची केले ते सिद्धेश भोईर यांनी. खोलवर टप्प्यात गोलंदाजी करण्यासाठी अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. एक अवांतर धाव मिळतात. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 11 आणि दुपारच्या सत्रामध्ये मला वाटतं गायकर सरांनी सांगितलंय की या स्पर्धेला आपल्याला बकऱ्याचं देखील चिकन आपल्याला उपलब्ध होणार आहे. तेवढीच मात्र धाव संख्या पाहायला मिळते ती पीपल एंटरप्राइजेसची. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा फुलटॉस जातोय सीमारेषेकडे येतोय. VPL मधला पहिला अभिषेकच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. डीजे पहिली तर 17 म्हणजे अगदी क्रिकेटमध्ये स्वर्गीय दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मधून अगदी फ्लाइट देखील अभिषेकला घेण्यासाठी येतोय. कदाचित दुबई मध्ये जाण्याचं स्वप्न असेल त्याचं. पुढे एकदा पॉइंट चक्कावरून अगदी चेंडू चाललाय ऑफ साईडला येतोय सीमारेषे पार. खणखणीत अभिषेकच्या बॅट मधून चौकार. आले किती गेले किती उडून गेला भरारा. नाही संपणार आणि नाही संपू देणार अभिषेकच्या फलंदाजीचा मात्र दरारा. डीजे आशिकेशने अगदी पहिल्याच षटकामध्ये मात्र प्रहार केले. तब्बल धाव संख्या पहिली तर 21. अगदी आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी तब्बल धाव संख्या मात्र स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद पीपल एंटरप्राइजेसची धाव संख्या पहिली तर 22. नो लॉस.
नक्कीच अगदी मी संघाला मात्र विनंती करतो, कमलाबाई धोंडू भोईर प्रतिष्ठान या संघाला विनंती असेल टीम मीटिंग मित्रांनो कमी करायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. अगदी कार्यक्रम सुरुवात जरी लेट झाली असेल पण मात्र थेट करण्याचा प्रयत्न असेल तो आमच्या या ग्रुपचा विचुंब प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि नावलौकिक ओळखली जाणारी लिंक म्हणजेच VPL विचुंब प्रीमियर लीगचा थरार आपण मात्र पाहतोय. एक गोड आवाज देखील सकाळपासून आपण ऐकतोय. या रायगड भूमीमध्ये जन्मलेले आमचे दोन्ही समालोचक आणि क्रिकेटची जर पंढरी पाहिली तर रायगड भूमी आहे. आणि दिग्गज खेळाडू मात्र याच विचुंब गावातून मात्र घडले गेलेले आहेत. बरं बघा, जो संघ 2 सामने गमावेल, जो सामना 2 सामना हरेल त्याला मात्र गाडी नंबर 15-52 पॅक करावे लागेल. त्याच्यामुळे प्रत्येक सामना खेळत असताना आपण विचार करा, कारण VPL प्रीमियर लीगचं हे दमदार नेतृत्व आणि प्रत्येकाला सामना जिंकायचा आहे. जो 2 सामना जिंकेल एक संघ तो पुढच्या फेरीमध्ये दमदार वाटचाल करेल, परंतु जे संघ पराभूत होतील त्या संघाला तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये मात्र दमदार कामगिरी करावी लागेल, कारण जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो आणि नक्की हा सामना प्रत्येक संघाला इम्पॉर्टंट असेल. आता मात्र समीकरण येतोय 24 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला आहे तो अशिकेश भोईर, त्याला मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे कुशळ दळवी. पहिल्या चेंडूवरती अगदी स्तब्ध ठेवलंय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. अशिकेशला मात्र असं स्तब्ध ठेवावा लागेल तो कुशळ दळवी या गोलंदाजाला, कारण आता मात्र चेंडू आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत आणि धावा मात्र कमी आहेत. 13 धावसंख्या आहे. 13 धावसंख्या पाहिली तर जर्सी क्रमांक पाहिला तर श्रीलंकेचा स्ट्राईक एंडचा फलंदाज मॅन्डिसचा मात्र जर्सी क्रमांक 13 आहे. गायकर सर पाहिलं तर त्याने मात्र अनलकी क्रमांक समजलं होतं, त्याने मात्र फलंदाजी यशस्वी केलाय. अशिकेशला जर आपला संघ पुढील सामन्यामध्ये दाखल कर रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न, मॅक्सवेलची मात्र आठवण करून दिले, जातोय सीमारेषेकडे, येतोय अगदी अशिकेश भोईरच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. याच दरम्यान आपण पाहू शकाल मीट एंटरप्राइजेसचे सर्व तथा रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख नशीब शेख भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच अगदी काय खेळाडू वृत्ती पाहायला मिळते होते अशिकेश भोईरची. अगदी बॅटची एज घेतात, महत्वपूर्ण विकेट मात्र गमावला जातोय. आपण देखील एक सुमधुर संगीत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. लगेचच रेडी राहा आपण प्लीज, आपणास विनंती असेल जर एखादा दुसऱ्या फलंदाजाने लगेच रेडी राहायचं. नक्कीच अगदी टीम मीटिंग कमी करायची. आपण नवीन फलंदाज देखील 38च्या बाहेर आल्याच्या नंतर बाद झालेल्या फलंदाजाच्या अगोदर आपण मात्र तयार राहायचं आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. नवीन फलंदाज पाहिला तर अगदी राजू पावसकर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजीतून मात्र कमबॅक पाहायला मिळालं ते कुशळ दळवीचा. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू पाहिला तर महत्वपूर्ण विकेट. आता मात्र राजू पावसकर स्ट्राईक एंडला आहे. तब्बल धावा मात्र बनवायच्या आहेत. 21 चेंडू मध्ये 9वी धावसंख्या बनवायची आहे. तो गोलंदाजी मात्र करावी लागेल, एक धाडसी गोलंदाजी मात्र करावी लागेल. ती युवा स्टार गोलंदाजाला एक्सेप्ट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर होते. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. थोडस गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा मात्र फायदा झाला तो विपुल एंटरप्राइजेस या संघाला. तब्बल 2 धावसंख्या मिळते. 2 धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र वधारतोय. धावसंख्या पाहिली तर 28 एक बाद विपुल एंटरप्राइजेस या संघाची. आता मात्र समीकरण येतोय 20 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर कुशळ दळवी. 4 चेंडूचा दुसऱ्या षटकातील सामना होतोय. स्ट्राईक एंडला आहे तो राजू पावसकर. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, सीमारेषेकडे असेल, जातोय सीमारेषेकडे, येतोय राजू पावसकरच्या बॅट मधून VPL षटकार.
34 धाव संख्या बनवत असतात. दुसऱ्या षटकामध्ये देखील कमी चेंडू ओव्हर मध्ये मात्र सामना विजय करण्याचा धाडस जर कोणी केला असेल तो विपुल एंटरप्राइजेसच्या संघाने एका धावेची मात्र आवश्यकता आहे. कुठपर्यंत चेंडू लेग साइडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एके धावे बरोबर मात्र विपुल एंटरप्राइजेसचा संघ मात्र विजय होतो. या संघाला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. आणि तसंच कमलाबाई धोंडू भुईर प्रतिष्ठान या संघाला देखील आपण जरी पराजय झाला असेल तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी दुसरा संघ देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल करायचा आहे. कारण म्हटलं जातं ना, आपण देखील एक गोड आवाज ऐकणार आहोत आमच्या पाटील सरांचं. अगदी म्हटलं जातं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी. अगदी एक छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि त्यांना देखील मानाचा मुद्रा असेल. एक गोड आवाज ऐकणार आहोत आपण पुढील सामन्यांसाठी. रुपेशजी पाटील सरांचं ओव्हर टू कॉम्बॅक्स. धन्यवाद. हॅलो. या सामन्याचा मात्र सामनावीराचा किताब जातोय ज्याने मात्र 40